नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण पुन्हा एकदा सिलॉक्सचे दुसरा पार्ट, पहिला पार्ट आपण म्हणजे घेतलेला आहे किंवा तो झालेला आहे, तर तो बघून घ्या. आणि दुसरा पार्ट आपण घेऊन आलेलो आहे. नक्कीच तुम्ही एस बी आय क्लर्क मेन्सचा स्टडी नक्कीच तुम्ही करत असाल आणि ही जी सिरीज आहे आपली ती तुम्हाला हेल्पफुल ठरेल असं मला वाटतंय. तर बघा, आपण पाठीमागच्या वेळेस 5 क्वेश्चन घेतलं होतं, याच्यामध्ये पण आपण 5 क्वेश्चन घेणार आहेत. पण ते क्वेश्चन जे आहेत ते थोडे अपग्रेड केलेले आहेत. म्हणजे पाठीमागचे जे क्वेश्चन होते ते थोडे सिंपल होते, पण आताचे जे क्वेश्चन आहेत ते थोडे ट्रिकी असतील, पण एकदम सिंपल असतील. तुम्ही जर लक्ष दिलं प्रॉपर व्यवस्थित तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि नक्कीच तुम्ही अभ्यासही करत असाल. बघा, ह्या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ फक्त तुम्ही बघत राहा आणि व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, तर तुम्हाला ही सिरीज समजेल. चला तर आपण चालू करूयात. बघा, पहिला क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला. बघा, स्टेटमेंट एक. आता थोडं मराठीत मी क्वेश्चन घेतला नाही वेळेच्या अभावी, पण इंग्लिशमध्ये तुम्हाला समजून जाईल आणि शक्यतो इंग्लिशमध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. बघा, ओनली फ्यूच्या कन्सेप्ट याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत आणि पुढे पण आहेत. पॉसिबिलिटीच्या पण कन्सेप्ट आहे ओनली फ्यू, आणि ते सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला कळेल. जास्त काय म्हणजे तुम्हाला हे करायची गरज नाही, डोक्याला ताण द्यायची गरज नाही. जे मी शॉर्ट ट्रिकमध्ये जसं मी सांगत होतो त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो. बघा, पहिला स्टेटमेंट काय दिलं आहे बघा, ओनली. बघा, ओनली अ फ्यू टेबल आर फिश. आता बघा, ओनली अ फ्यू ची कन्सेप्ट काय आहे बघा. ओनली फ्यूचा अर्थ काय असतो बघा, इकडे लक्ष द्या अगोदर. आता मी जर असं म्हणलं बघा, ओनली अ फ्यू ए आर बी. बघा, ओनली फ्यू ए आर बी. आता ओनली फ्यू म्हणजे काय बघा, नॉर्मली फ्यू किंवा फ्यू म्हणजे सम असतं, लक्षात घ्या. फ्यूचा अर्थ काय आहे, सम आहे. पण इथं ओनली हा शब्द आला, ओनली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगतो बघा. इथं बघा, बघा फ्यू म्हणजे समच आहे. मग बघा, सम ए आर बी. बघा, सम ए आर काय झाला, बी झाला. पण ज्यावेळेस ओनली फ्यूची कन्सेप्ट येते, ओनली फ्यू, त्यावेळेस बघा, ओनली अ फ्यू ए म्हणजे काही ए, ओनली फक्त बघा हेच फक्त बी आहेत. बघा, हेच फक्त काय आहेत, बी आहेत. म्हणजे हा जो पार्ट आहे ना टोटल, हा पार्ट बी मध्ये कधीही जाणार नाही किंवा ह्याची कंडिशन पॉसिबिलिटी पण बनणार नाही. ज्यावेळेस आपण हे क्वेश्चन सोडवीन त्यावेळेस तुम्हाला समजेल. बघा, ह्याची पॉसिबिलिटी पण बनणार नाही. ओनली फ्यू म्हणजे फक्त हे. आता सम मध्ये काय होतं, सम मध्ये ही बी ची पॉसिबिलिटी ए सोबत बनू शकते. या बी ची पॉसिबिलिटी काय आहे, ए सोबत बनू शकते. पण ओनली फ्यू मध्ये पॉसिबिलिटी काहीच बनत नाही, फक्त एवढाच पार्ट आहे. ह्याचा अर्थ काय, फक्त एवढा, दुसऱ्या पार्टची काही घेणं देणं नाही किंवा संबंधही नसतो. आता बघा, आपण क्वेश्चन सोडूयात, मग तुम्हाला समजेल. बघा, लक्ष द्या. हे मी इरेज करतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, इकडे लक्ष द्या. बघा, ओनली फ्यू. बघा, क्वेश्चन बघा, ओनली फ्यू. बघा, ओनली फ्यू टेबल आर फिश. बघा, ओनली फ्यू टेबल आर काय, फिश आहे. बघा, ओनली फ्यू टेबल. आता इथं मी टेबल काढतोय, म्हणजे टेबलचा टी आणि इकडे फिश. ओनली फ्यू म्हणजे सम तुम्हाला सांगितलं. बघा, एवढाच पार्ट फक्त काय आहे बघा, इकडे एफ म्हणजे फिश म्हणजे बघा, एवढाच पार्ट काय आहे, फक्त एवढाच पार्ट. ओनली अ फ्यू टेबल आर फिश म्हणजे एवढाच पार्ट टेबल आणि फिशचा आहे, बाकी काहीच नाही आहे. बरोबर. पुढे दुसरं काय आपल्या स्टेटमेंट दिलं बघा, नो फिश इज डेस्कटॉप. बघा, नो फिश इज डेस्कटॉप. आता फिश बघा कुठं येत आहे, मग नो फिश ही नो आहे. बघा, नो म्हणजे इथं क्रॉस करा. नो फिश इज डी आहे म्हणजे डेस्कटॉप. बरोबर. आणि तिसरं आपल्याला काय सांगते बघा, ऑल डेस्कटॉप इज पेन. म्हणजे ऑल जे हे डेस्कटॉप आहे ते पूर्ण डेस्कटॉप हे काय आहेत, पेन आहेत. हे पेन आहेत. आता बघा, आता ही डायग्राम अशी बनवणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे एक्झाममध्ये. अशी डायग्राम तुम्ही बनवल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. आता पुढे बघा, कन्क्लुजनमध्ये या. बघा, कन्क्लुजनमध्ये या. कन्क्लुजन काय सांगते, सम टेबल इज नॉट डेस्कटॉप. बघा, सम टेबल इज नॉट डेस्कटॉप. आता इकडे लक्ष द्या. हा इथं थोडंसं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. बघा, सम टेबल त्यांचं काय म्हणणं आहे की काही टेबल. बघा, आता इथं मी दुसरी डायग्राम बनवतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, हे जे काही टेबल आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, हे समजा सम आहे. बघा, हा टेबलचा काय थोडा पार्ट आहे. बरोबर. हा टेबलचा थोडा पार्ट हा डेस्कटॉप नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा काय नाही, डेस्कटॉप नाही. मग मला सांगा, वरच्या डायग्राम जी आपण बनवली त्याच्यात तुम्हाला दिसतंय का रे, काही टेबल हे डेस्कटॉप नाही. आता तुम्ही म्हणताल सर इथे F1 मध्ये आला, त्याचं काय आपल्याशी घेणं देणं
नाही. आता बघा ही अशी रेष बघा, हा पार्ट आणि ही अशी रेष आणि इथं क्रॉस दिसते का बघा, हा पार्ट बघा, हा पार्ट, ही अशी रेष डी पर्यंत आणि इथं क्रॉस आपल्याला दिसते, इथं क्रॉस आपल्याला दिसते. म्हणजे पहिला काय होणार आहे रे, सम टेबल इज नॉट अ डेस्कटॉप, हे काय होणार आहे, बरोबर होणार आहे. पहिला पार्ट काय होणार आहे, पहिलं कन्क्लुजन काय बरोबर आहे, सम टेबल इज नॉट डेस्कटॉप हे बरोबर आहे. बा का बरोबर आहे, कारण हे मला सांगा, हे पूर्ण जे फिश आहेत, ह्या पूर्ण काय आहेत, फिश आहेत. ह्या पूर्ण फिश टेबल नाही आहेत, ह्या पूर्ण फिश काय नाही आहेत बघा, ह्या पूर्ण फिश टेबल नाही आहेत आणि ह्या टेबलमध्ये सॉरी ह्या पूर्ण फिश काय नाही आहेत, डेस्कटॉप नाही आहेत. ह्या पूर्ण फिश काय नाही आहेत, डेस्कटॉप नाही आहेत. तर मग हा टेबलमध्ये हा पार्ट आला ना रे, हा बघा इथं हा पार्ट आला ना टेबलचा. मग हे जर पूर्ण डेस्कटॉप नसेल तर हा जो पार्ट आहे थोडासा, हा पण डेस्कटॉप नाही. हा पण थोडासा जो पार्ट आहे हा पण डेस्कटॉप नाही. मग हा थोडासा पार्ट कोणाचा आहे, तर हा थोडासा पार्ट टेबलचा आहे. मग इथं पण तेच दिलंय बघा आपल्याला, सम टेबल इज नॉट डेस्कटॉप, म्हणजे काही पार्ट टेबलचा हा डेस्कटॉप नाही आहे. तर नाही आहे, बरोबर आहे, नाही आहे ना, बरोबर आहे. आता जरी समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा, आपण याच्यावरती बघूया. पण हे समजून घ्या तुम्ही थोडंसं, तरी पण मी माझ्या पद्धतीनं 100% प्रयत्न करतो तुम्हाला समजवायचा. दुसरं आहे बघा, ऑल टेबल बिईंग फिश पॉसिबिलिटी. आता बघा इथं पॉसिबिलिटी आहे बघा, ऑल टेबल हे फिश बनतील का, अशी शक्यता आहे का बघा. ऑल टेबल हे फिश बनतील बघा. इथं टेबल आहेत, इथं काय आहेत, टेबल आहेत आणि इथं काय आहेत, फिश आहेत. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला एक सांगतो, थोडंसं हे मी इरेज करतो म्हणजे समजेल तुम्हाला, नीट लक्ष द्या. थोडा वेळ गेला तरी चालेल पण तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे. बघा बघा इकडे लक्षात, ओनली फ्यू. आता ओनली फ्यूच्या कंडिशनमध्ये काय विषय आहे बघा, विषय असा आहे की ज्यावेळेस ओनली फ्यू येतं ना, ओनली फ्यू आणि त्याच्या पुढं काही येऊ द्या, टेबल येऊ द्या, काही येऊ द्या, ह्याच्यासोबत छेडछाडी होणार नाही, ह्याच्यासोबत छेडछाडी होणार नाही. ओनली फ्यू असेल किंवा पॉसिबिलिटी असेल किंवा ह्याला ऑल करत असतील, ह्याला काय करत असतील, ह्याच्यासोबत छेडछाडी होणार नाही. ह्याच्यासोबत काय होणार नाही, कसलीच छेडछाडी होणार नाही. त्यामुळे ह्याचा विषय कट करून टाका डायरेक्ट. ज्यावेळेस ओनली फ्यू येईल किंवा ज्यावेळेस ओनली येईल बघा, इथं फ्यू पण नसेल, इथं काय नसेल, फ्यू पण नसेल, ज्यावेळेस ओनली असेल फक्त, त्यावेळेस पण ह्या टेबल म्हणजे पहिला काही असू द्या टेबल किंवा काही त्या उदाहरणात येईल, त्यावेळेस ह्याच्यासोबत छेडछाडी करायची ना, डायरेक्ट नो करून टाकायचं, तुमचं उत्तर बरोबर येणार. डायरेक्ट नो करून टाकायचं. म्हणजे इथं काय आलं, आपलं पहिलं बरोबर आलं, आपलं पहिलं काय फक्त बरोबर, बाकीचं ओनली. ज्यावेळेस ओनली फ्यू असेल, ज्यावेळेस ओनली असेल, ज्यावेळेस पहिला जो येईल त्याच्यासोबत जर इथं कन्क्लुजनमध्ये सांगत असेल ह्याचं हे होईल का, त्याचं हे होईल का, डायरेक्ट क्रॉस करून टाका. पहिल्यासोबत सांगतं, दुसऱ्यासोबत नाही, दुसऱ्यासोबत होतं. पण पहिल्यासोबत जर काय करायला सांगत असतील ते, तर ते होत नाही, एवढं लक्षात घ्या. चला आता दुसरा क्वेश्चन आपण बघूयात. याच्यात उत्तर काय आलं रे, याच्यात उत्तर काय आलं, तर ओनली पहिलं फॉलो होतं, दुसरं होत नाही. बघा दुसरा बघा. आता बघा इथं ओनलीची पण कन्सेप्ट मी घेतलेली आहे, ओनलीची कन्सेप्ट. आता तुम्हाला सांगतो ओनलीची कन्सेप्ट काय आहे बघा, ओनली परफ्यूम आर क्वाईट, ओनली परफ्यूम आर क्वाईट. ह्याचा काय ओनलीचा अर्थ काय, आता इथं बघा ओनली सम वगैरे आलं नाही, काय आलं नाही, फक्त ओनली परफ्यूम आर क्वाईट आले. ह्याचा अर्थ काय असतो, ह्याचा अर्थ असतो जे शेवटचा आहे ना, शेवटचा क्वाईट, तो ऑल असतो. कुणाला ऑल असतो, तर परफ्यूमला ऑल असतो. हे ध्यानात ठेवा ज्यावेळेस ओनली येईल. आणि हे क्वेश्चन 100% SBI क्लर्क मेन्समध्ये 100% येणार म्हणजे येणार असे क्वेश्चन, कारण असे ट्रिकी क्वेश्चन ते विचारतात बघा. मग इथं काय असतं, क्वाईट हे ऑल असतं कुणाला, परफ्यूमला. म्हणजे काय बघा, ऑल क्वाईट बघा, ऑल क्वाईट हे काय असतात, परफ्यूम असतात. ज्यावेळेस अशी तुम्हाला कंडिशन दिली जाते त्यावेळेस ऑल क्वाईट काय असतात, परफ्यूम असतात. पुढे बघा, सम परफ्यूम्स आर शिफ्ट, म्हणजे काही परफ्यूम काय आहेत रे, शिफ्ट आहेत बघा. सम परफ्यूम हे काय शिफ्टचा आपण येस घेऊयात, बरोबर. नो शिफ्ट इज रेडियस बघा, नो शिफ्ट, आता ही शिफ्ट आहे, ही नो शिफ्ट हे काय होईल, रेडियस, बरोबर. ही अशी डायग्राम बनवणं मॅन्डेटरी आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये बनावीच लागेल. पुढे कन्क्लुजन काय बघा, ऑल क्वाईट बिईंग शिफ्ट ही पॉसिबिलिटी होती का, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. ऑल क्वाईट हे जे ऑल क्वाईट आहेत हे काय बनेल का, ऑल क्वाईट बिईंग शिफ्ट बघा, ऑल क्वाईट हे शिफ्ट बनण्याची पॉसिबिलिटी आहे का बघा. ओनली परफ्यूम, आता इथं लक्ष द्या, ओनली परफ्यूम आर क्वाईट. मी काय तुम्हाला सांगितलं, जे ओनली आणि ओनली सममध्ये जे पहिल्यांदा येतं ना त्याच्यासोबत कधीही छेडछाडी होत नाही, दुसऱ्यासोबत होऊ शकते, दुसऱ्यासोबत होऊ शकते, पहिल्यासोबत छेडछाडी होऊ शकत नाही बघा. मग इथं काय दिले, ऑल क्वाईट. आता दुसरं दिलंय ना बघा, इथं दुसऱ्यासोबत होऊ शकतं, ऑल होऊ शकतं बघा. ऑल क्वाईट बिईंग शिफ्ट इज पॉसिबिलिटी होईल का, तर होईल, पण पहिल्यासोबत छेडछाडी होणार
नाही, दुसऱ्यासोबत होऊ शकते. दुसरं काय दिलं बघा, नो शिफ्ट इज रेडियस. बघा सॉरी हे दुसरं बघायचं ना आपल्याला. बघा सम परफ्यूम्स आर रेडियस. मग काही परफ्यूम रेडियस आहेत का रे? सम परफ्यूम हे रेडियस आहेत का? सम म्हणजे काय बघा, सम परफ्यूम हे रेडियस आहेत का? म्हणजे हे समचा भाग आहे का? आहे का? बघा पी आणि आर दिसते का? इकडं आर इकडं पी, काय संबंध आहे का आपला ह्याच्यात? काही संबंध नाही. त्यामुळे दुसरं काय होईल, क्रॉस होईल आहे ना. मग इथं उत्तर काय येईल बघा, ऑल क्वाईट म्हणजे ओनली वन फॉलो. ओनली वन फॉलो. ओनली वन फॉलो. ओके, गॉट इट. चला पुढचं बघूया. तिसरं बघूया. बघा थोडंसं समजावायला वेळ जातो सुरुवातीला, नंतर फास्टमध्ये क्वेश्चन होतात. बघा पुढं बघा काय दिलं बघा, ॲटलिस्ट. आता याचा अर्थ आहे बघा, ॲटलिस्ट सम. काहीच डोक्यात घेऊ नये, ॲटलिस्ट नसलं तरी चालतंय. तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी हे ॲटलिस्ट दिलेलं असतं. ॲटलिस्ट आणि सम सेमच आहे. बघा सम ॲपल आर बर्न. बघा सम ॲपल आर बन. बरोबर, काही ॲपल हे बन आहेत. पुढं फ्यू बन आर कप. बघा काही बन हे काय आहेत रे, कप आहेत. काही बन आर, फ्यू म्हणजे समज. पुढं ऑल कप आर डान्सर. म्हणजे ऑल कप आहेत बघा, हे ऑल कप आर काय आहेत, डान्सर. आता मला सांगा, मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही. हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. हा खूप सिंपल आहे. जे ट्रिक आहे त्याचं मी सांगतो. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याचं उत्तर तुम्ही कशात द्यायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कारण मला पण कळेल की कमेंट बॉक्समध्ये म्हणजे किती जण पूर्ण व्हिडिओ बघतात आणि किती जण उत्तर देतात. मग याच्यात मी फक्त तुम्हाला सांगतो कन्क्लुजनमध्ये. बघा सम ॲपल आर कप. मग याच्यात काही सम ॲपल आर कप कुठं दिसतंय का बघा. जर दिसत असेल तर असे टिक करा, नसेल तर असे टिक करा. पुढं सम डान्सर आर बन. म्हणजे काही डान्सर हे बन आहेत. हे कुठं दिसतंय का? दिसत असेल तर येस, नसेल तर नाही. मग याच्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे ओनली म्हणजे ABCD असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ABCD काय उत्तर येईल. जर पूर्ण कोण बघत असेल तर मला पण समजून जाईल ते काय आहे ते. आणि हा सिंपल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. हा तिसरा क्वेश्चन एकदम सिंपल आहे, त्यासाठी मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. बघा चौथ्या क्वेश्चनवरती जाऊयात आपण. चौथा क्वेश्चन बघा. चौथा क्वेश्चन बघा, इथं पण थोडंसं ट्रिकी याच्यामध्ये पण दिलं आहे. नॉर्मल आहे, जास्त काय ट्रिकी नाही, पण थोडंसं आहे. बघा लक्ष द्या. बघा काय दिलं आहे, नो प्लॉट इज क्वीन. बघा नो प्लॉट. बघा इथं प्लॉट आहे, इथं नोचं साईन नो. काय नो प्लॉट इज काय आहे, क्वीन आहे. बरोबर, क्यू काढला मी, क्यू. बरोबर. पुढं नो क्वीन इज रोज. बघा नो क्वीन ही क्वीन आहे. नो क्वीन हे काय इज रोज, नो आहे. बरोबर. आणि इथं बघा ओनली सरिता इज रोज. म्हणजे याचा काय अर्थ, हे रोज ऑल असतं. कुणाला रोज ऑल असतं, तर या सरिताला ऑल असतं. मग ऑल रोज ही सरिता. बरोबर. मग ऑल रोज काय होतील रे, ह्या काय होतील, सरिता होतील. बरोबर. आता तुम्हाला मी सांगितलं आहे सरितासोबत काय छेडछाडी होणार नाही. सरितासोबत छेडछाडी करायची नाही, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल. सरितासोबत छेडछाडी करायची नाही. आता बघा नो प्लॉट इज रोज. बघा नो प्लॉट इज रोज होते का रे. बघा डायरेक्ट नोची कंडिशन आहे काय, चेक करा. डायरेक्ट नोची कंडिशन. बघा डायरेक्ट नो म्हणजे कसा, बघा प्लॉट क्रॉस रोज. डायरेक्ट नोची कंडिशन आहे का, नाही. आता हिथून क्यू नंतर आर म्हणजे जास्त कंडिशन झाली याच्यामध्ये आहे ना. आपल्याला डायरेक्ट नोची बघायची. बघा डायरेक्ट नो आहे का, नाही. मग हे होतं, हे होत नाही. पुढं बघा सम. बघा सम क्वीन आर सरिता. काही क्वीन ह्या सरिता आहेत का, बघा काही क्वीन ह्या सरिता. बघा काही क्वीन ह्या सरिता आहेत का, असं दिसतंय का कुठं काही क्वीन ह्या सरिता, तर नाही दिसत. त्यामुळे हे पण होत नाही. त्यामुळे काय होणार, निदर वन अँड नॉर टू फॉलोज. बरोबर. मग हे आपलं आन्सर आहे. याच्यात थोडं कन्क्लुजनमध्ये ट्रिकी कन्क्लुजन विचारणार नाही, पण SBI क्लर्क मेन्ससाठी विचारू शकतात. ट्रिकी थोडं विचारू शकता, पण हे ओनली आणि ओनली समचं तुम्ही लक्षात ठेवा, ते थोडंसं विचारू शकतात तुम्हाला. पुढचं बघा पाचवा क्वेश्चन. एक सेकंड. पाचवा क्वेश्चन काय सांगतोय बघा, महत्त्वाचा क्वेश्चन. पाचवा क्वेश्चन बघा. पाचवा क्वेश्चन काय सांगतोय बघा, ऑल हेन आर ग्रेट. बघा ऑल हेन आर ग्रेट. पुढं काय सांगते बघा, ओनली अ फ्यू मंकी आर रॅट. आता बघा इथं मंकी रॅटचा काय विषय नाही, पण पुढे जाऊ आपण. ही जी दुसरी कंडिशन आहे ना ती नंतर घेऊयात आपण, पण पुढची डायरेक्ट पुढची बघूयात आपण. नो रॅट इज ग्रेट. बघा नो रॅट. आता इथं हा ग्रेट आहे, हा ग्रेट आहे. मग ग्रेटला रॅट हा नो आहे. ग्रेटला रॅट काय आहे, नो आहे. मग दुसऱ्या कंडिशनवर दुसरी राहिली होती आपली, ओनली अ फ्यू मंकी आर रॅट. बघा ओनली अ फ्यू मंकी आर रॅट. ओनली अ फ्यू मंकी आर
रॅट. मग ओनली फ्यू बघा मंकी. इथं काय करूयात आपण, एक सेकंड, इथं यम करूया. आता ओनली फ्यू आहे बरं का, इथं ओनली फ्यूची कंडिशन आहे. ओनली फ्यू बघा, ओनली फ्यू मंकी, मंकीसोबत कोणी छेडछाड करणार नाही. आता बघा कन्क्लुजन बघू. ओनली अ फ्यू मंकी इज हेन. बघा ओनली अ फ्यू मंकी इज हेन. तुम्हाला मी आधी सांगितले, आता तुम्हाला डायग्राम पण बघायची गरज नाही. या मंकीसोबत कोण छेडछाडी करेल का, नाही करणार, त्यामुळे हे ओनली फ्यू विषय समाप्त. बरोबर. पुढं नो रॅट इज ग्रेट. नो रॅट इज ग्रेट दिसतंय का बघा, नो रॅट इज सॉरी हां, हा बघायचा ना आपल्याला दुसरा. हां बघा, ऑल मंकी आर ग्रेट. ऑल मंकी आर ग्रेट दिसते का रे कुठे, ऑल मंकी आर ग्रेट बघा, ऑल MRG असं दिसतंय का वरच्या डायग्राममध्ये कुठंच, तर आपल्याला कुठंच दिसत नाही आहे. त्यामुळे हा काय होईल, क्रॉस होईल. मग दोन्ही फॉलो होत नाही. मग दोन्हीला काय होते बघा, नीदर वन नॉर टू फॉलो, नीदर वन नॉर टू फॉलो. बघा अशा पद्धतीने मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. मग थोडंसं इथं लक्ष द्या, एक मिनिट, हे पण तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित. ओनली फ्यू आणि ओनली ते सांगतो तुम्हाला. बघा लक्ष द्या. बघा ओनली फ्यू एस बाय क्लर्कला 100% विचारलं जाईल. आणि ओनली फ्यू आणि ओनली फ्यू जर दिला असेल, ए दिला इथं बी दिला आहे, मग ए सोबत छेडछाडी होणार नाही, ए सोबत. आणि ओनलीमध्ये काय असतं बघा, ए आणि इथं बी दिला आहे. मग जो दुसरा असतो ना, दुसरा तो ऑल असतो, हा एसाठी. कोणासाठी, एसाठी. एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. पण ह्याच्यासोबत जी ओनली आणि ओनली फ्यूमध्ये ए सोबत इथं काही येईल त्याच्यासोबत छेडछाडी कधीच होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मी आशा करतो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. समजलं असेल तर सबस्क्राईब पण नक्की करा, लाईक पण करा, शेअर पण करा. आणि कमेंटमध्ये नक्की तुम्हाला सांगायचं आहे जो तिसरा का दुसरा क्वेश्चन आपण तुमच्यासाठी, तिसरा क्वेश्चन मे बी होमवर्कसाठी तुम्हाला दिलेला आहे, ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. मला पण समजेल की किती लोक व्हिडिओ आपले पाहतात. नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए देखते रहिए ऑफिसर विशाल जगताप हमारा यूट्यूब चैनल. थैंक यू.